महत्त्वाची बातमी येते. दहशतवादी हल्ल्यात मृत देसले लेले यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. त्यातील देसले आणि लेले यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला. त्यातील देसले आणि लेले यांचं पार्थिव महाराष्ट्रात मुंबईत आणण्यात आलेलं आहे. पहलगाममध्ये काल हा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये भारतभरातून जे पर्यटक पहलगाममध्ये आले होते, काश्मीरमध्ये आल्यानंतर पहलगाममध्ये आले होते, त्यांच्यावर हा हल्ला झाला. निष्पाप, निशस्त्र आणि कोणती कल्पना नसलेले असे हे पर्यटक आपला आनंदी काळ तिथे घालवत असताना अचानक या भ्याड दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, गोळीबार अंधाधुंद सुरू केला आणि त्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी पडले. यातील देसले आणि लेले यांचे मृतदेह मुंबईत आणण्यात आलेले आहेत. अजून 4 जणांचे मृतदेह आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील अशी अपेक्षा आहे. अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले, याशिवाय महाराष्ट्रातील अन्य जणांचाही यामध्ये समावेश आहे. पहलगाममध्ये या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. अजय माने आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. अजय, आपण जर पाहिलं तर आता पहिलं विमान जे आहे ते या ठिकाणी मुंबई एअरपोर्टवर आलेलं आपल्याला माहिती मिळते आणि संजय लेले आणि दिलीप देसले यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यानंतर आता जी पेपरवरची असेल ते कंप्लीट करून जे ते पार्थिव जे ते त्यांच्या घराकडे शववाहिनीत टाकून जे ते त्यांच्या घराकडे निघतील. आपण जर पाहिलं तर अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच कल्याण डोंबिवलीचे जे खासदार श्रीकांत शिंदे ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच जर पाहिलं तर आमदार रवींद्र चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच गृहराज्यमंत्री जे तेही या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे प्रसन्न. त्यामुळे आता काही वेळात हे पार्थिव घेऊन जे ते नेते आणि त्यासोबत त्यांचं कुटुंब हे जे ते त्यांच्या घराकडे निघतील आणि त्यांच्यावर जे त्या मग अंत्यविधी करताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रसन्न, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. पहलगाममधील या हल्ल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या मराठी जनांचे 6 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 2 जणांचे मृतदेह मुंबईमध्ये आता आलेले आहेत. संजय लेलेंचं पार्थिव थेट इथून डोंबिवलीमध्ये नेलं जाणार आहे. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय. त्यातलं मृत देसले आणि लेलेंचं पार्थिव मुंबईत आलेलं आहे. देसलेंचं पार्थिव पनवेलच्या खंदा कॉलनीत नेलं जाणार आहे तर संजय लेलेंचं पार्थिव डोंबिवलीमध्ये नेलं जाणार आहे. या हल्ल्यानंतर देशात, महाराष्ट्रात अत्यंत रोष, संतापाची भावना सगळ्यांच्याच मनात आहे. पाकिस्तानला या दहशतवाद्यांना धडा शिकवावा अशीच मागणी प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्याचवेळी आपले प्रियजन, आप्तस्वकीय किंवा मित्र गमावल्याचं दुःख सुद्धा. संजय लेलेंचं पार्थिव आता डोंबिवलीत नेलं जाईल. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांना जीव गमवावा लागला. देशभरातल्या अन्य राज्यातल्या मिळून 26 जणांना यात जीव गमवावा लागला. आपण ही थेट मुंबई विमानतळावरची दृश्य पाहतोय जिथं महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांपैकी ज्यांचे मृत्यू झाले त्यांचे मृतदेह आणण्यात आलेले. 2 जणांचे मृतदेह आतापर्यंत इथे आणण्यात आलेले आहेत. दुसरीकडे आपण पुण्यातील भारतीय जनता पक्षानं केलेलं आंदोलन पाहतोय. त्याची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. या दहशतवादी हल्ल्यात मृत देसले आणि लेलेंचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. यातील देसले यांचं पार्थिव पनवेलला तर संजय लेलेंचं पार्थिव डोंबिवलीमध्ये नेलं जाणार आहे.
आपण स्क्रीनच्या खाली ज्यांचे जीव गेले, कौस्तुभ गणबोटे पुण्याहून यांची नावं पाहतोय. महाराष्ट्रातले 6 पर्यटक मृत्युमुखी पडलेले, देशभरातले एकूण 26 पर्यटक. हेमंत जोशी डोंबिवली, संजय लेले डोंबिवली, अतुल मोने डोंबिवली, दिलीप देसले पनवेल, संतोष जगदाळे पुणे आणि कौस्तुभ गणबोटे पुणे अशी या मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची नावं आहेत. त्या ठिकाणी भाजपचे आमदार नेते आशिष शेलार सुद्धा उपस्थित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.